वंदितु सव्वसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराची आमची चर्चा सुरू आहे। प्रकरण आमचं सुरू आहे की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये काहीही परिवर्तन करू शकत नाही। निमित्त रूपाने जरी ते असलं त्या ठिकाणी तरीही निमित्त जबरदस्तीने उपादानामध्ये बदल करू शकत नाही। त्याची उपादानगत योग्यता असेल, त्यांनी पराकडे लक्ष केलं तर त्याच्या जीवनात विकारी परिणाम होतात। त्यासाठी कर्माचा उदय किंवा बाह्य वस्तू निमित्त कारण पडली तरी देखील याच्याच पर्यायीमध्ये ते होणार आहे। तो त्याच्याकडे लक्ष करून स्वतःच आपल्या परिणामांना जबाबदार आहे। ही गोष्ट आम्ही काल उदाहरणाच्या माध्यमातून बघितलेली होती। कुंभकाराचं आणि घटाचं उदाहरण दिलं की कुंभकार कितीही कर्तृत्वाच्या वृथा अहंकाराने ग्रसित असला तरी देखील तो कुंभाचा कर्ता होत नाही, कारण मातीमध्ये तो आपले कोणतेच गुणधर्म टाकू शकत नाही। मातीच स्वयं घटरूप परिणत झालेली आहे, म्हणून घटाचा वास्तविक कर्ता मातीच असणार आहे, कुंभकार नाही। व्यवहारामध्ये अनेक वेळा आम्ही पराच्या कर्तृत्वाचा वृथा अहंकार जीवनात करतो की माझ्यामुळे हे सगळं काही चांगलं होत आहे। हा केवळ आमचा अहंकार आहे आणि वास्तविकता सूत्र हे लक्षात ठेवायचंय की होता स्वयं जगद परिणाम। मैं जग का करता क्या काम। मी जगामधल्या कशाचंही काहीही कार्य करू शकत नाही। निमित्त रूपाने असू शकतो, पण निमित्त कार्यामध्ये काहीही ढवळाढवळ करू शकत नाही। कार्य जे होतं ते नेहमी उपादान सदृशच होतं, निमित्त सदृश कार्य होत नाही। ही गोष्ट कालच्या कलशात 372 नंबरच्या गाथेमध्ये आपण बघितली आणि त्याचा भावार्थ आपण बघतो आहे। आत्म्यामध्ये रागाधिक उत्पन्न होतात, ते आपलेच अशुद्ध परिणाम आहे। माझ्यात राग उत्पन्न का झाला, तर तो माझा अशुद्ध पर्यायगत स्वभाव आहे, त्यामुळे माझ्यात राग उत्पन्न झालेला आहे। निश्चयाने विचार केला तर त्यांना उत्पन्न करणारे अन्य द्रव्य नाही, दुसऱ्यामुळे रागामुळे म्हणजे कर्मामुळे व्यक्तीमुळे परवस्तूमुळे माझ्यात राग उत्पन्न होत नाही। ही तर हा सिद्धांत आमच्या हृदयामध्ये अत्यंत स्थित असायला पाहिजे की हा सिद्धांत मी एकदा जीवनात स्वीकारला तर सहज समाधान आणि जे आमचं अनादिकालापासून दुसऱ्याला सुखदुःखासाठी जबाबदार ठरविण्याची वृत्ती आहे, ही वृत्ती संपुष्टात येते। प्रत्येक वेळेला आम्ही दुसऱ्याकडे न बघता आम्ही स्वतःमध्ये त्या कार्याचं पृथक्करण करू आणि नेमकं आमचं कारण आम्ही आमच्यातच शोधू। म्हणून त्यांना उत्पन्न करणारे अन्य द्रव्य नाही, अन्य द्रव्य त्यामध्ये निमित्त मात्र आहे। कारण एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचे गुणपर्याय उत्पन्न करत नाही, हा नियम आहे। अतएव माझ्या रागाधिकांना परद्रव्य उत्पन्न करते असे जे एकांत करतात त्यांना नय विभाग समजला नसून ते मिथ्या दृष्टी आहे। आम्हाला काटेकोरपणे
नयविवक्षा जीवनात लावता यायला पाहिजे, की एखाद्या वेळेला कर्णानुयोगाची भाषा अशी पण राहील की मिथ्यात्व कर्माच्या उदयाने जीव मिथ्या दृष्टी झाला. पण कर्णानुयोग लावताना समजायचं आहे की मिथ्यात्व कर्माचा उदय हा निमित्त रूप आहे. मी माझ्या उपादानगत योग्यतेने विपरीत परिणाम माझ्यात आलेले आहे. अतएव माझ्या रागाधिकांना परद्रव्य उत्पन्न करताय असा जे एकांत करतात त्यांना नयविभाग समजला नसून ते मिथ्या दृष्टी आहे. हे रागाधिक जीवाच्या अस्तित्वामध्येच उत्पन्न होतात. परद्रव्य तर निमित्त मात्र आहे असे मानणे हे सम्यक ज्ञान आहे. म्हणून आचार्य देव म्हणतात, आम्ही रागद्वेषाच्या उत्पत्तीबाबत कर्मरूप अन्य परद्रव्यावर का आरोप करावा. आचार्यांना प्रश्न पडलेला आहे की एवढी स्वतंत्रता आहे तरी देखील आम्ही दुसऱ्यांना त्यासाठी जबाबदार ठरतो. हीच एक महान शोकांतिका आहे. स्वतंत्रतेचा स्वीकार न करणारी त्याच्याशी अशी गोष्ट आहे विरुद्ध अशी गोष्ट आहे. रागद्वेषाची उत्पत्ती हा तर आपलाच अपराध आहे आणि त्याचे उत्तरदायित्व जड कर्मावर ढकलणे हा तर महान अन्याय आहे. या टीकेमध्ये आचार्य जयसेनांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते सांगतात की कार्य उपादानानुसार घडतं, निमित्तानुसार नाही. कुंभकारादी बहिरंग निमित्तभूत अन्य द्रव्यद्वारा उपादान रूप मातीच्या अचेतन गुणाचा नाश होत नाही. म्हणजे मातीचे जे अचेतन गुणधर्म आहे कुंभकारामुळे ते गुण नष्ट होत नाही किंवा मातीमुळे कुंभकारामध्ये त्या ठिकाणी अचेतनपणा येत नाही. कारण चेतनेच्या चेतन गुणाचा अचेतन द्वारा आणि अचेतनाच्या अचेतन गुणाचा चेतन द्वारा नाश करता येत नाही. म्हणजे चेतन आत्मा आहे त्याचा अचेतन वस्तूमुळे नाश होणार नाही. अचेतन द्रव्य आहे माती त्याचा कुंभकारामुळे नाश होणार नाही. उलट माती आदी द्रव्यापासून जे घटादी रूप उत्पन्न होतात ते सर्व आपल्या उपादान कारणाने माती रूपाने उत्पन्न होतात. कुंभकारादी बहिरंग निमित्त रूप नाही. कारण कार्य हे उपादान सदृशच असतं हा अटल विश्वास आहे. यावरून हे सिद्ध होतं की यद्यपि अज्ञानीचे रागादी पंचेंद्रियाच्या विषयरूप शब्दादी बहिरंग निमित्तपूर्वक उत्पन्न होतात तरीही रागादी चेतन मात्र जीव स्वरूपच आहे, शब्दादी रूप अचेतन नाही. जीवाच्या पर्यायीमध्ये राग द्वेष पाप पुण्य काम क्रोध आदी परिणाम होतात. ते परद्रव्याचे होत नाही, स्वतःच्या उपादानानेच होतात. परद्रव्यात मी काहीही करू शकत नाही आणि परद्रव्य माझ्यात काहीही करू शकत नाही. जीवाचे जे भाव होतात ते सर्व त्या समयातील योग्यतेने होतात. दर्शन मोहनीय कर्माचा उदय असताना जीवाचा मिथ्यास्वरूप परिणाम होतो. ही कर्णानुयोगाची भाषा आहे. कर्णानुयोग आणखी बरंच काही सांगतं की कर्णानुयोग तर असं म्हणेल की अप्रत्याख्यानावर्णाचा उदय आहे म्हणून जीव व्रत पालन करू शकत नाही. हे सगळं कर्णानुयोगाची भाषा आहे. परंतु तिथे हे समजायचं आहे की उदय तर निमित्त मात्र आहे. वास्तविकतः ती त्या समयातील पर्यायगत योग्यता आहे. 3 काळात 3 लोकात परद्रव्याचे काहीही करण्याचे सामर्थ्य आत्म्यामध्ये नाही. शरीराची क्रिया करण्याचे, वचन बोलण्याचे, धनादी संग्रह करण्याचे एवढेच नव्हे तर हात पाय हलविण्याचे पण
आत्म्यास सामर्थ्य नाही. एवढी स्वतंत्रता बघितली आहे की हे पुद्गल शरीर आहे, या पुद्गल शरीराचा नियंता हा आत्मा असू शकत नाही. पुद्गलाचा नियंता पुद्गलच द्रव्य आहे, आत्म्याचा नियंता आत्मद्रव्य आहे. जर समजा आम्हाला हात हलवायचा आहे, हाताला मुंग्या आल्या किंवा पायाला मुंग्या आल्या, तर आम्ही हात किंवा पाय हलवू शकत नाही. इच्छा तर आत्म्याने केली, हलवायचं आहे, पण हलवू शकत नाही, कारण त्या समयात त्या हात आणि पायाच्या पर्यायीमध्ये ती हलनचलनाची योग्यता नाही. किंवा एखाद्याला कंपवात झाला असेल तर त्याचा हात किंवा पाय सतत हलत राहतो. वास्तविकतः याला हलवायचं नाही आहे, पण तरी देखील त्याची ती क्रिया हा रोखू शकत नाही. म्हणजे त्याचं परिणमन त्याच्यामध्ये स्वयं होत आहे. म्हणून पराला करण्याचं सामर्थ्य आत्म्यात असत नाही. जगात अनंतानंत द्रव्य आहे, त्यातील कुणीही अन्य द्रव्यात काहीही करू शकत नाही. आणि भगवंतांच्या केवल ज्ञानामध्ये ही गोष्ट ज्ञात झालेली आहे की अनंतानंत पदार्थ स्वतंत्र स्वसहाय्य परिणमनशील आहे. प्रत्येक गुण हा स्वसहाय्य आहे आणि प्रत्येक पर्याय देखील स्वसहाय्य आहे. पर्याय द्रव्यामधून उत्पन्न होते आहे आणि द्रव्यामधून नॉन स्टॉप पर्यायींचा हा सिलसिला एकानंतर एक या क्रमाने सुव्यवस्थित रीतीने सुरूच आहे. एक क्षण देखील त्यांनी कधी खंड घेतला नाही आणि ती पर्याय परावर अवलंबून नाही, ती स्वसहाय्य आहे. उपादान रूप मातीचं कार्य आहे आणि ते माती रूपच आहे. त्याला करण्याच्या विकल्पाने परिणमित कुंभार हा त्याचा कर्ता नाही. याप्रमाणे रागादी भाव पण उपादान रूप चेतन आत्म्याचेच कार्य आहे, चेतन रूपच आहे. जर हा निर्णय पक्का झाला तर निमित्त रूप परद्रव्यावर क्रोध करण्याचे काहीच कारण नाही. एकदा जर अंतरंगामध्ये आमचा अभिप्राय बदलला आणि हा निर्णय आम्ही पक्का केला की आत्म्याचं कार्य आत्म्यात होत आहे, त्यासाठी आत्माच जबाबदार आहे, परवस्तू त्यासाठी जबाबदार नाही, हा जर निर्णय आमच्या बुद्धीनी केला भेदविज्ञानाच्या माध्यमातून काटेकोरपणे, अशा रीतीने त्यांनी आपला निर्णय सांगितला, श्रद्धा गुणाने तो एक्सेप्ट केला आणि श्रद्धा देखील तशाच प्रकारची परिणत झाली, तर आमच्या जीवनात हे सातत्याने दुसऱ्यावर राग काढणं, क्षुद्र क्षुद्र गोष्टींसाठी आम्ही जे दुसऱ्याला जबाबदार ठरवितो, हे सगळं आमच्या जीवनात संपुष्ट होईल आणि आमच्या सुखदुःखांचं कारण देखील माझं स्वतःमध्ये आहे. इथेच आम्ही त्याचा शोध घेऊ. म्हणून परद्रव्यात सुखदुःखाचे कारण न मानता स्वतःमध्येच ते बघा आणि अनुभवा आणि स्वस्थ व्हा. या गाथेचा प्रयोग जर आम्हाला करायचा असेल तर आम्हाला आमच्या सुखदुःखाची मीमांसा करावी लागते की जे सुख होऊ लागलं आहे हे कुठून आलं, कसं आलं, याच्यासाठी जबाबदार कोण. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निश्चयनयाने जर आम्ही शोधली तर आम्हाला एकच गोष्ट दिसते की या सगळ्यांची मीमांसा कार्यप्रणाली जी आहे त्याचा मूळ केंद्रबिंदू आमच्या आत्मद्रव्यातच विद्यमान आहे. प्रत्येक सुखदुःख रूप क्रियेसाठी माझा मीच जबाबदार आहे, दुसरी कोणतीही वस्तू, व्यक्ती किंवा कर्म त्यासाठी जबाबदार नाही. पण हा, जेवढं आम्ही बोलतो तेवढा आचरणात आणण्यासाठी सोपा प्रयोग नाही. त्यासाठी सतत आम्हाला सजग राहावं लागणार आहे, अप्रमत्त बनावं लागणार आहे आणि आमच्या आत्मतत्वामध्ये होणाऱ्या विकारांची त्या दृष्टीतून शहानिशा आम्हाला करावी लागणार आहे.
यानंतर कलश आहे, 220 नंबरचा कलश आहे. या कलशामध्ये देखील हाच भाव सांगितलेला आहे की आमच्यामध्ये जो विकार उत्पन्न होतो आहे त्यासाठी परद्रव्य काहीही कारण नाही. कतरपि परेशान दूषणम नास्ती. दुसऱ्याला दूषण देण्यामध्ये काहीही हासिल नाहीये. स्वतःची चूक आहे, त्यासाठी जबाबदार कोण? त्यासाठी माझा मी जबाबदार आहे. ठासून आचार्यांनी ही गोष्ट या कलशात सांगितलेली आहे. 220 नंबरचा कलश. यदि भवती राग द्वेष दोष प्रसूती कतरदपि परेषां दूषणं नास्ति तत्र स्वयमयमपराधी तत्र संपर्त्य बोधो भवति विदितमस्त मात्मबोधोस्मि बोधा. जर ह्या आत्म्यामध्ये रागद्वेषादी उत्पन्न होतात विकार, तर त्यामध्ये परद्रव्याचा काही एक दोष नाही. आमच्या रागद्वेषाची मालिका आमच्यात जी उत्पन्न होते आहे त्या रागद्वेषाची कर्तृत्वाची जबाबदारी देखील आम्हाला आमचीच स्वीकारायची आहे. परामुळे माझ्यात राग आला, यांनी हे म्हटलं म्हणून राग आला, आम्ही असं पराची कठपुतली नाही. परानी नाचवावं आणि आम्ही त्यानुसार नाचावं अशा प्रकारची आमची पराधीन वृत्ती नाही. आणि म्हणून आचार्य सांगतात आहे की तू स्वतःमध्ये ते शोध, तुझ्या रागद्वेषाचा जबाबदार कोण? तू त्यासाठी तुझा सर्वस्वी जबाबदार आहे. यामध्ये परद्रव्याचा कोणताही दोष नाही. तेथे तर हा अज्ञान भावच स्वयं अपराधी म्हणून समोर येतो. कुणामुळे झालं हे सगळं? तर माझ्याच अज्ञान भावामुळे हे सगळं घडलेलं आहे. हे विदित हो आणि अज्ञान नाशास प्राप्त हो. हे आम्हाला एकदा समजलं पाहिजे. चक्क आमच्या अंतरंगामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे की आम्हाला नेमकं कारण मीमांसा करता आली पाहिजे. आमच्या दृष्टीमध्ये आम्ही 3 तऱ्हेचा विपर्यास जीवनात करतो. एक भेदाभेद विपर्यास करतो, दुसरा स्वरूप विपर्यास करतो आणि तिसरं आमच्या जीवनामध्ये आम्ही अध्यवसाय भाव करतो. स्वरूप विपर्यास करताना आमचं जे स्वरूप आहे ते आम्ही मानत नाही. भेदाभेद विपर्यास करताना भेदामध्ये अभेद मानतो, अभेदात भेद मानतो. आणि तिसरा कारण विपर्यास करताना ज्याचं जे नेमकं कारण आहे ते कारण आम्ही बघत नाही. वरवरचं कारण बघतो आणि वरवरच्या कारणाला आम्ही दोषी ठरवतो. हा 3 तऱ्हेचा विपर्यास आमच्या जीवनात अनादी कालापासून चाललेला आहे. स्वरूप विपर्यास, कारण विपर्यास आणि भेदाभेद विपर्यास. आणि यामुळे आमचे अध्यवसाय भाव, चुकीचे भाव होतात आहे आणि म्हणून आम्हाला जीवनात कर्मबंध होतो आहे. म्हणून या आचार्य सांगतात की हे अज्ञान तू आता सोडून दे. हे तुला ज्ञात हो की तू असं चुकीचं करतो आहे. पहिल्यांदा तर आम्हाला ती चूक मान्य करायला शिकायला हवं आहे की ही चूक माझ्याकडून घडली आहे आणि ते मी स्वीकारते आहे. तिथेच आम्हाला कमीपणा वाटतो चूक स्वीकारण्यामध्ये. म्हणून पहिल्यांदा तर सांगितलं की अज्ञान भाव स्वयं अपराधी आहे. असा हा समोर आला आणि हे विदित हो, हे मला समजो की माझ्या चुकीची जबाबदारी माझी माझ्यावरच आहे आणि अज्ञान नाशात प्राप्त हो. आणि एकदा चूक कळली तर ती चूक नष्ट करण्याचा जीवाचा प्रयत्न राहील. आणि मी तर एक ज्ञान मात्र आहे. अज्ञानी परद्रव्यास रागद्वेषाचे उत्पादक मानून परद्रव्यावर कोप करतो की परद्रव्यच माझ्यामध्ये रागद्वेष उत्पन्न करतात. जसं एखाद्या व्यक्तीला, समजा एक व्यक्ती होती आणि ती डॉक्टरकडे गेली
आणि डॉक्टरनी सांगितलं की तुला आता बीपीचा त्रास होतो आहे आणि बीपीचा त्रास होतो आहे, त्यामुळे तुला आता राग करणं इष्ट नाही. तू तुझा जो राग आहे त्याला आवर घाल, रागावर कंट्रोल कर, डॉक्टरांनी सांगितलं. तो ती व्यक्ती घरी आली आणि घरी आल्यानंतर सगळ्या घरातल्या सदस्यांना एकत्रित बोलविलं आणि एकत्रित बोलवल्यानंतर सांगितलं की मला राग येईल असं कुणीही वागायचं नाही. म्हणजे स्वतःच्या रागासाठी तिने घरातल्या सगळ्या सदस्यांना त्या ठिकाणी जबाबदार ठरविलं. वास्तविक असं आहे की तिच्या रागासाठी तिची तीच सर्वस्वी जबाबदार आहे, पण स्वतःची जबाबदारी तिने दुसऱ्यांकडे ढकलली आणि दुसऱ्यांमुळे मला राग आला अशा प्रकारचं ती स्वतः मांडते आहे. म्हणजे आमचं रिमोट कंट्रोल आम्ही दुसऱ्यांच्या हातात दिलेलं आहे. आचार्य मला सांगतात की तू शोध तुझ्यात, तुझ्यात काय कमी आहे ते बघ, तुला राग का आला याची मीमांसा तुझी तुझ्यामध्ये तू लाव. म्हणून परद्रव्यावर कोप करतो की परद्रव्यच माझ्यामध्ये रागद्वेष उत्पन्न करतात. म्हणून परद्रव्यास दूर केले पाहिजे. त्याला समजून सांगतात की रागद्वेषाची उत्पत्ती अज्ञानामुळे आत्म्यामध्ये होते. त्यासाठी आचार्य सांगत आहे की तुझ्या अज्ञानामुळे रागद्वेष तुझ्या जीवनात होतात, ते आपलेच अशुद्ध परिणाम आहे. म्हणून हा अज्ञानाचा नाश हो, म्हणून हा अज्ञान भाव माझ्यामधून नष्ट हो आणि सम्यक ज्ञानाचा मला लाभ हो. आत्मा ज्ञान स्वरूप आहे असा अनुभव करावा. रागद्वेषाच्या उत्पत्तीमध्ये परद्रव्यास उत्पादक मानून परद्रव्यावर कोप करू नये, हा या ठिकाणी उपदेश आहे. संसारी जीव रागादी विकार रूप परिणमतो. त्याला आपल्या स्वभावाचं भान आणि ज्ञान नाही, म्हणून विकार आहे. जेव्हा आत्मा स्वस्वरूपात स्थित असतो म्हणजे स्वस्थ असतो, तेव्हा रागादी विकार होत नाही. पण जेव्हा हा स्वला जाणत नाही, परामध्ये एकत्व मांडतो, आत्मस्वरूपाविषयी अबोध अज्ञानी आहे, हाच याचा अपराध आहे आणि ही त्याची दुर्दशा आहे. ज्ञानावर्णादी कर्म याला अज्ञानी किंवा रागी करतो असा याचा भ्रम आहे. त्याचा उदय जरूर आहे, पण त्याचा उदय असताना जीव विकारी होतो ही वस्तुस्थिती आहे. पण वस्तू स्वरूपाने विचार केला तर तो अपराध जीवाचाच आहे. कर्म जबरदस्तीने जीवाला विकारी करत नाही. हे विकार कधी संपतील? जेव्हा जीवाला स्वपर परिचय होतो. विकारांना आम्हाला घालवायचंय, विकारांना नष्ट करायचं असं म्हटल्याने आम्हाला विकार नष्ट होणार नाही. त्यासाठी आम्हाला योग्य असं साधन घ्यावं लागेल आणि ते साधन आहे स्वपर योग्य रीतीने ओळखणं. परातील पराश्रित भावातील आत्मित्व बुद्धी संपून जेव्हा स्वरूपालाच उपादेय मानतो, तेव्हाच हा सम्यक दृष्टी बनतो. स्वतःजवळ साधन त्याचं आहे की ही जी परामध्ये आत्मत्व बुद्धी आहे, परवस्तू माझी आहे, हा भाव संपून प्रत्येकाची स्वतंत्रता स्वतःमध्ये त्याची उपपत्ती लावून माझ्या परिणामासाठी मीच माझा जबाबदार आहे, अशा तऱ्हेचा हा भाव त्याच्या जीवनात जेव्हा येईल तेव्हा तो सम्यक दृष्टी बनतो आणि मग आत्मतत्वाचे यथार्थ ज्ञान करून स्वस्वरूपात लीनता होतो. त्यावेळी विकार होत नाही. कर्णानुयोगात
रागाची जी विवक्षा सांगितली ती निमित्त प्रधानतेनी व्यवहार नयाने सांगितले. ते द्रव्यानुयोगाच्या कथनाशी विसंवादी नसून सुसंगत आहे. पण या ठिकाणी फक्त दृष्टी भिन्नता आहे. आगमात सर्वत्र सापेक्ष कथन असते, म्हणून नयविवक्षा लावावी लागते. जिथे निश्चय नयाच्या प्रधानतेनी कथन आहे तिथे ते समजावे की वस्तूची उपादानगत योग्यता अशीच आहे. आणि जिथे परनिमित्ताच्या अपेक्षेने कथन आहे तिथे हे समजावं की कार्य तर उपादानातूनच होतं, पण तिथे निमित्त काय आहे, संयोग काय आहे हे दर्शविणं असं कर्णानुयोगाचं प्रयोजन आहे. दोन्ही कथन आपापल्या जागी ठीक आहे. म्हणून माझा ज्ञानभाव प्रगट हो, अज्ञान नष्ट हो ही भावना भावायला सांगितलेली आहे. यावर बनारसजी दाजी लिहितात, को मूर्ख यो कहे राग दोष परिणाम, पुद्गली की जोरावारी वरते आत्मराम. की पुद्गलांनी जबरदस्तीनी अशा तऱ्हेचं रागद्वेष परिणामास मला बाध्य केलं, माझ्या आत्म्यात ते उत्पन्न झाले याची जबाबदारी मी कर्मावर ढकलतो. अशा तऱ्हेचा मूर्ख व्यक्ती मिथ्यात्वी व्यक्ती म्हणणार आहे. जो जो पुद्गल बले करे धारी धरी धरी कर्मज भेष, राग दोष को परिणमन त्यो त्यो होई विशेष. जेव्हा जेव्हा पुद्गल बल करून कर्मज वेश धारण करतो, नानाविध अशा प्रकारची तो रूप धारण करतो, तेव्हा राग द्वेष कै परिणाम त्यो त्यो होई विशेष. त्यावेळेला राग द्वेष देखील त्या त्या पर्यायाच्या नुसार आम्हाला झालेला दिसतो. इहविधी जो विपरीत परवगहे सद्द है कोई, अशा तऱ्हेचा हा विपरीत पक्ष आहे. आणि हा सद्द है कोई, याच्यावर जो कोणी श्रद्धा ठेवतो सो नर राग विरोध सो कबहू भिन्न न होई. जो अशा तऱ्हेने या विपरीत श्रद्धा करतो याच्या जीवनामधला हा जीव रागापासून कधीही भिन्न स्वतःला अनुभवू शकत नाही. आम्हाला जे अनुभवायचं आहे हे रागद्वेषापासून आमचं भिन्नत्व आम्हाला अनुभवायचं आहे. आणि जो हा पक्ष धारण करतो तो हे स्वीकारत नाही. सुगुरु कहे जग में रहे पुद्गल संग सदीव, जग में रहे पुद्गल संग सदीव. जीवाला तर निरंतर पुद्गलाच्या सोबत संसार अवस्थेत राहावं लागतं. सहज शुद्ध परिणमन की को अवसर लहे न जीवा, सहज शुद्ध परिणती को अवसर लहे न जीवा. त्याला अवसर मिळत नाही. ताते चिद भावनी विषय समरथ चेतन राम, राग विरोध मिथ्यात्वमय समकित मी शिवभाऊ. म्हणजे रागाची उत्पत्तीमध्ये सर्व दोष ते निमित्तावर देतात, ते स्वतःच्या अपराधाला बघत नाही. आणि म्हणून ते मोह भावापासून जीवनामध्ये सुटत नाही. म्हणून मोह भावापासून जर आम्हाला सुटायचं असेल, मिथ्यात्व आमच्या जीवनातलं नष्ट व्हावं असं जर वाटत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की निमित्ताचं कथन निमित्ताधीन असणाऱ्या बाह्य गोष्टींमध्ये लावा. आमचं कथन उपादानगत योग्यता आमची आमच्यामध्ये स्वतः बघा. आमच्या सुखदुःखाची जबाबदारी आमच्या स्वतःवर घ्या, जेणेकरून परामध्ये आम्ही तशा प्रकारचा परिणाम करणार नाही. आणि यानंतर परत आचार्यांचा कलश आहे 221 नंबरचा. राग जन्मनी निमित्ततां पर
द्रव्यमेव कलयन्ति ये तुमे उत्तरन्ति नहि मोहवाहिनीं शुद्ध बोध विधुरांध बुद्धयः. जे पुरुष रागाच्या उत्पत्तीमध्ये परद्रव्यांचाच निमित्तपणा मानतात, म्हणजे परद्रव्यामुळेच झाला, माझा अपराधच काही नव्हता, पण यांनी असा बोलला, हा असा वागला, यांनी हे कृत्य करायला नको होतं ते केलं आणि म्हणून मला राग आला. म्हणजे माझ्या रागाचं खापर मी निरंतर परव्यक्तींवर परकर्मावर फोडते आहे. ही मोहरूपी नदी, असे जीव जे आहे ते मोहरूपी नदीच्या पार होत नाही. मोहवाहिनी नाही उत्तरंती. मोहाची जी ही नदी आहे, ही नदी ते कधीही पार करू शकत नाही, कारण ते शुद्ध नयाच्या विषयभूत शुद्ध आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने रहित असल्यामुळे त्यांची बुद्धी अंध झालेली आहे. त्यांना शुद्ध नयाचा विषयभूत जो आत्मा आहे याचीच प्रतीती त्याच्या जीवनात येत नाहीये, की मी एक शुद्ध आत्मा आहे, अशा तऱ्हेने माझं निखळ असं हे स्वरूप आहे. कर्मसंयोगामध्ये माझ्या अपराधाने माझ्याच चुका मला पाहाव्या लागणार आहे, हा भाव जोपर्यंत ती व्यक्ती पकडत नाही, ग्रहण करत नाही, तोपर्यंत तिचं मन जे आहे, बुद्धी जी आहे, ही मिथ्यात्वानी अंध झालेली आहे. जे वस्तुतत्वाला ती योग्य रीतीने जाणू शकत नाही. भावार्थ आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.